हा बघा तो पॅच, हा बघा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा हा युनिक गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. कौस्तुभ मनी बॅक साईडला लिहिलेला पाहायला भेटणार. पूर्ण गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 2026 मधला ट्रेंडिंग गणपती पाहायला 7 फुटी असणार आहे. आणि बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा असणार. रबर साचा ज्याला बोलला जातो तोच साचा असणार. पेंटर कोण असणार आहे गणपतीचे? सातारचा. सर्व एकत्र फॅमिली दादरचा आहेत. खूप एन्जॉय वाटतं. आणि दोन्ही साईडला तुम्हाला गरुड पाहायला भेटणार आहेत. बाप्पा तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा विरेनी या चॅनलवर. आणि आज आपण आलेलो आहोत आई गावदेवी कला केंद्राला व्हिजिट करायला. एक नवीन 2026ची मॉडेल तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 6 ते 7 फुटी गणपती असणार आहे. प्रभावल वगैरे पाहायला भेटणार आहे. हा युनिक गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे ह्या कला केंद्रामध्ये. चला आतमध्ये जाऊया आणि करूया व्हिडिओला सुरुवात. बोला गणपती बाप्पा मोरया. पाहू शकता हाच तो असणार आहे. कौस्तुभ मनी बॅक साईडला लिहिलेला पाहायला भेटणार आहे तुम्हाला. आणि प्रभावल पाहू शकता, मोठी प्रभावल असणार आहे. इकडं बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हाच नवीन साचा हा शुक्रवारी काढला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि बाप्पाची मॉडेल अशी असणार आहे. पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. हे बघ मंडळी, ही मेन असणार आहे. हा पूर्ण गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 2026 मधला ट्रेंडिंग गणपती पाहायला भेटणार आहे. हा बघा दोन्ही हातामध्ये तुम्हाला अवजार पाहायला भेटणार आहे. आशीर्वाद बाप्पा हात तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि सिंहासन पाहायला भेटणार आहे. आणि कमान पाहू शकता मंडळी, बॅक साईडची कमान पाहू शकता. कौस्तुभ मनी लिहिलेलं आहे पाहायला भेटणार आहे तुम्हाला. हा बघा आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा असणार आहे. म्हणजे स्ट्रेट पाहू शकता. हा रबर साचा असणार आहे. मेन साचा गणपती बाप्पाचा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा हा रबर साचा ज्याला बोलला जातो तोच साचा असणार आहे. मेन गणपती त्याच्यावर रबर साचा उतरवलेला आहे. आणि इकडंच तुम्हाला हा गणपती बाप्पा टाकताना पाहायला भेटणार आहे. दादूस असणार आहे तो. दादा किती फूट असणार आहे गणपती? 7 फूट. हा 7 फुटी असणार आहे. आणि यंदाचा ट्रेंडिंग असणार आहे. पेंटर कोण असणार आहे गणपतीचे? सातारचा. साताऱ्याचा असणार आहे. ओके, त्याने पेंट करून दिली. आणि आत्ताच हा साचा काढलाय ना. तरी किती गणपती झालेत आता? 1-2 दिवस 4 गणपती झालेले आहेत पूर्ण. आणि हा 5वा चालू असणार आहे. चौथा. एक गणपतीला किती टाइम लागतोय तरी अंदाजे? अर्धा पाऊण तास लागते. अर्धा पाऊण तास फिलअप करायला पूर्ण. आणि नंतर मग काढता कधीपर्यंत? काढता पाठीवर. हा 15 मिनिटं काढतो. 15 मिनिटां म्हणजे पूर्ण याला एक तास लागतोय पूर्ण गणपती. 6 तासाची प्रोसेस असते. ओके, आपण कुठले? दादरचेच. नाव काय आपलं? राजेंद्र दामन जोशी. ओके दादूस. इकडं दादूस आहे. हा काता सुट्टा करायला लागतो पहिला. दादूस असणार आहे. दादूस नाव काय तुझं? कैलास जोशी. आणि कुठला दादूस? मी पण दादरचा. दादूरचाच असणार आहे. ओके, किती वर्ष झाली तरी हा काम करतोस तू? हा पहिलाच वर्ष आहे आमचा. हा पहिलाच वर्ष असणार आहे. ओके. अजून मेन मगाशी हात दाखवलेला माणूस, हा बघा हात दाखवलेला माणूस. का रे नाव काय दादूस? नाव काय? संकेत कृष्णा पाटील. ओके. आणि कुठला दादूस? दादरचाच असणार आहे. आम्ही सर्व एकत्र फॅमिली दादरचा आहेत. खूप एन्जॉय वाटतं काम करायला. किती जण आहात ग्रुपमध्ये तरी? सकाळी तरी असतो लवकर. किती जण असता तुम्ही ग्रुपमध्ये? ग्रुपमध्ये आम्ही सगळे 5-6 जण असतो. ओके, सगळे दादरचे असणार आहे. सगळं दादरचं असतं. एकत्रच आम्ही एक गावदी घेतलं. ओके दादूस, धन्यवाद. आणि पाहू शकता इकडं पूर्ण आता पॅकिंग चालू आहे. म्हणजे काथा आणि POPचा सोल्युशन करून नंतर मग तो टाकला जाणार आहे. हाच बाप्पा नंतर तुम्हाला ओपन उभा करून रबर साचा काढताना पण दाखवणार आहे. इकडे छोटू पेंटर असणार आहे. छोटू नाव काय तुझा? रुद्र. हा रुद्र. तू दादूरचा? सगळी पूर्ण गँग दादूरची असणार आहे. हे बघा मालक कोण आहे मग? यो मालक आहे? बाबा एवढीशी वयान मालक झालास? हा काय रे? हे बघा मंडळी, साईडला जी कमान दिलेली आहे पाठीमागची कमान असणार आहे. आणि दोन्ही साईडला तुम्हाला गरुड पाहायला भेटणार आहेत. हे चिन्ह असणार आहे, पाहू शकता तुम्ही. हे दोन्ही मांडले जाणार आहेत. आणि दोन्ही साईडला असणार आहे पूर्ण गरुड असणार आहे. दोन्ही साईडला, लेफ्ट अँड राईट साईड दोन्ही साईडला. हे गरुड दाखवलेले तेच आता गरुडचा पॅच पाहू शकता. हा साचा असणार आहे गरुडाचा. आणि तोच साचा भरवतात. हा बघा पाहू शकता, काथा वगैरे टाकलेला आहे. दादूच नाव काय? रोशन. ओके. आणि कुठला? दादूरच. ओके, पाहू शकता ही सर्व आता प्रत्येक गणपतीला 2-2 गरुड पाहायला भेटणार आहे. सो 2 गरुडांचा साचा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पा पाहू शकता, हा बाप्पा असणार आहे. 7 फुटी बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा काय बाप्पा वाटतं. हा पेंट वगैरे केल्यानंतर बाप्पा एक नंबर वाटणार आहे. पाहू शकता पहिल्यांदाच तुम्हाला पाहायला भेटेल. न्यू असणार आहे यंदा वर्ष. मंडळी लोशन जो केलेला आहे, ज्याच्यामध्ये हात नाही जाणार त्याला डायरेक्टली POP टाकण्यात येणार आहे. आणि एक काथा वगैरे जॉईंट मारण्यात येतो, पाहू शकता तुम्ही. हे बघा. आणि आता बेस असणार आहे. बेसला बांबू वापरतात मोस्टली. हा बांबूच डायरेक्टली पॅच मारून त्याच्यावर POP वगैरे टाकून
बांबू टाकण्यात येतील. हे बघा पाहू शकता तुम्ही. आता हे बांबू टाकून त्याला बेस देण्यात येणार आहे. फुल्ली जाडमध्ये तुम्हाला बेस असणार आहे. नंतर काथा सुटा करून त्याला स्पॅच मारतील, म्हणजे बांबूला पूर्ण बेस पकडून राहणार आहे. आणि हा बघा आतमध्ये किती POP टाकायला लागते बघ, पाहू शकता. दादूस तरी एका गणपतीला किती लागत असेल? हां, पिशव्या किती जात असतील? 9 पिशव्या जातात पूर्ण टोटल. पूर्ण 7 फुटी गणपतीला 9 पिशव्या जाणार आहेत. पाहू शकता तुम्ही. हे बघा पॅच पूर्ण हाताने भरले जातात. पहिले पाहू शकता 2 फुटामध्ये हा तुम्हाला बैठे व्यवस्थेमध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा बघा चौरंगावर बसलेला बाप्पा तुम्हाला भेटणार आहे. हा बघा हा असा असणार आहे. तुम्हाला इकडं सर्व होलसेलवाले म्हणजे बॉडी पेंट न केलेले वगैरे गणपती पाहायला भेटणार आहेत. होलसेल सर्व विक्री असणार आहे यांच्यामध्ये. पेंटिंग वगैरे नसणार आहे सध्या. हे बघा बसलेल्या अवस्थेमध्ये शंकर रूपामध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे. तो पण 2 फुटामध्ये असणार आहे. नाग वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा आणि बाप्पानाम पाहू शकता तुम्ही. आणि इकडं अजून एक आहे कमलावरती बसलेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा पण तुम्हाला 2 फुटामध्ये असणार आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही. मस्त असं बाप्पानाम असणार आहे. आणि इकडं अजून एक चौरंगावर बसलेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा पण तुम्हाला 2 फुटामध्ये असणार आहे. हा बघा हा असं असणार आहे. आता हा एक तुम्हाला छोटी बालमूर्त पाहायला भेटणार आहे. पाहू शकता तुम्ही. मुकुट वगैरे असणार आहे बाप्पाला आणि पूर्ण सर्कलमध्ये तुम्हाला चौरंगड पाहायला भेटणार आहे आणि बाप्पा बसलेले पाहायला भेटणार आहे. आणि इकडं पाहू शकता मोर सिंहासन ज्याला बोलतात. मोर सिंहासन आणि पिसारा तुम्हाला खालून पाहायला भेटणार आहे. आणि मोठी बासुरी पण पाहायला भेटणार आहे. कृष्णरूप अवतारामध्ये बाप्पा असणार आहे. हा पण तुम्हाला 2 फुटामध्ये असणार आहे. हा बघा इकडं अजून एक आहे मोर सिंहासन, मयूर सिंहासन ज्याला बोललं जातं. त्याच्यामध्ये हा बघा हा असा बाप्पा पूर्ण असणार आहे तुम्हाला. मयूर सिंहासन बाप्पा पाहायला भेटणार आहे तुम्हाला. आणि इकडं बैठ्या व्यवस्थेमध्ये बाप्पा असणार आहे. तो पण 2 फुटामध्ये असणार आहे. बालमूर्त टाईपमध्ये पाहू शकता तुम्ही. सो भरपूर गणपती आहे. 1 बाय 1 दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही पाहू शकता हत्ती कोच बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तो पण 2 फुटामध्ये असणार आहे. या हत्ती कोच बाप्पामध्ये तुम्हाला फेटा तुम्हाला काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे. हा बघा ह्या टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि नंतर इकडं नॉर्मल बाप्पा पण तुम्हाला भरपूर पाहायला भेटणार आहे. ते बघा पाहू शकता तुम्ही. सर्कलवाले हे टाकलेले आहेत. हे ऑलरेडी दाखवले तुम्हाला. इकडं छोटा बाप्पा पण असणार आहे. हा बघा 1.5 फुटामध्ये गोंडस बाल बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा आणि हातात डमरू असणार आहे बाप्पाच्या. पाहू शकता तुम्ही. डमरू वाजवताना पण बाप्पा असणार आहे. हा बघा मंडळी 3 फुटामध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे. 2.5 ते 3 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. सिंहासन पाहू शकता. 1 साईड लोड पाहायला भेटणार आहे आणि सिंहासन असणार आहे. बाप्पा पाहू शकता. बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. हा बघा हा फुल बाप्पा असणार आहे. इकडं अजून एक बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. सिंहासन पाहू शकता. L शेपवाला सिंहासन असणार आहे. हात ठेवायला एक सिंहासन दिलेलं आहे बाप्पाला. आणि बाप्पा पाहू शकता. बाप्पाचं बाप्पानाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. हा फुल बाप्पा. हा बघा हा 3 फुटी बाप्पा असणार आहे. हा असा पाहायला भेटणार आहे तुम्हाला. स्टोन मंडळी असणार आहे. 5 फुटामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मयूर पाहायला भेटणार आहे. हा बघा मयूर सिंहासन असणार आहे. 1 साईड लोड पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पा पाहू शकता. सिंहासन पूर्ण मोठा असणार आहे आणि 5 फुटी बाप्पा असणार आहे. हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे तुम्हाला फुल बाप्पा. नेक्स्ट वन असणार आहे. हा बघा उंदरावरती बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. उंदराचं विकराल रूप तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा पाहू शकता. मूषक ज्याला बोलतात आणि त्याच्यावरच बाप्पा आरूढ झाला आहे. हा बघा पाहू शकता. हा फुल बाप्पा तुम्हाला 1.5 फुटामध्ये असणार आहे. हा बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. हा बघा फुल साचे टाकलेले मंडळी पाहू शकता. इकडे तुम्हाला पूर्ण कमान बॅक साईडची असणार आहे आणि प्रत्येकाला बेस लावला जात आहे. पाहू शकता तुम्ही. आणि बेस लावायला बांबू वापरला जातो आणि बांबू वापरून हे बघा पाहू शकता तुम्ही. प्रत्येकाला ही POP लोशन आणि प्लस काथा लावला जाईल. हा बघा नंतर हा बेस पकडूनच ही कमान उभी राहते. किती मोठी कमान असणार आहे बघा. आणि इकडं फास्टिंग चालू आहे. 1 नंबर फटाफट असला बघा काथा सोलत आहे. बेस पूर्ण आता जॉईंट मारला आहे. दोन्ही साईडने बांबू टाकला आहे आणि बेस मारलेला आहे म्हणजे उभा राहायला बरं आहे. आणि कमान पण पाहू शकता. कमान पण पूर्ण अशी झालेली आहे. हे बघा बेस मारलेला आहे कमानीला पण. कमान तुटता कामा नये. हे बघा क्रॉस पण मारलेले आहेत बांबू. बघा बॅक साईडची सपोर्ट असणार आहे. कमानीला सपोर्ट इथून येणार आहे. हा बघा हा बघा कमानीला सपोर्ट. हा बघा इथून पॅक होणार आहे. ही पॅकिंग झाली.
आता याला पाठीमागून पूर्ण पॅच मारून जॉईंट मारते. हे बघा मंडळी, जी प्रभावल बॅक साईडची मोठी होती ती लावलेली जॉईंट मारली आणि पूर्ण आता त्याला पण सपोर्ट दिला जाणार आहे. हा बघा, आणि आतमधून पूर्ण फिलअप झालेला आहे गणपती, पाहू शकता तुम्ही. हा बघा, जेवढा बेस होता सर्व बेस वगैरे मारलेला आहे आणि आता पूर्ण पॅच मारून जॉईंट मारून सगळा आराखडा रेडी होईल. हा बघा बघा, सगळा एक्स्ट्रा राहिलेला पार्ट असतो तो सगळा काढला जातो. हा बघा, आता दादूस करते. आणि तिकडं पण जो गरुड होता त्याचा पण साफसफाई चालू आहे. ही बघा, पाहू शकता, त्याचा पण एक्स्ट्रा पार्ट असणार आहे, तो काढला जाणार आहे. एक्स्ट्रा जेवढा पार्ट होता तो सगळा काढलेला आहे आणि हे आता 15-20 मिनटात सुकून पूर्ण रेडी होणार आहे साचा, पाहू शकता. हा बघा, जो गरुड होता तोच आता काढला जाणार आहे. हा बघा, हा बघा, रबर साचा काढलाय. हा बघा, हा रबर साचा होता आणि हा बघा, हा बघा, हा गरुड लेफ्ट साईड राईट साईड दोन्ही साईडला ठेवायला रेडी. हा बघा, हा बघा, रेडी झालेला आहे. आणि हा दुसरा असणार आहे, तो पण चेक करून आता काढला. हा बघा, हा रबर साचा, याला रबर साचा बोलतात. वन साईड गरुड रेडी झाला इकडं. आता दुसरी साईड असणार आहे ती त्याला जॉईन केली जाईल, म्हणजे कंबाईन गरुड तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पॅच लावणार आहेत, त्यालाच पॅच लावून पूर्ण गरुड तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा, जॉईंट पॅच होणार आहे. हा आता पॅच लावून रेडी होणार आहे. हा बघा, आता जॉईन करला जाणार आहे. हा बघा, हा असा जॉईंट होईल, पूर्ण पॅच मारून आता रेडी असणार आहे. नंतर जॉईंट बसल्यावर उभा करून पूर्ण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बघा मंडळी, पूर्ण आता जॉईंट झालेला आहे, दोन्ही साईडने तुम्हाला जॉईंट पाहायला भेटणार आहे. हा बघा, याची नंतर फिनिशिंग होईल. तर मंडळी पाहू शकता, गणपती आता उचलण्यात येणार आहे. हा बघा, हा बघा, पूर्ण आता उचललेला आहे गणपती, पाहू शकता. हा बघा, हा बघा, दोन्ही साईडने सपोर्ट दिलेला आहे आणि उभा राहिलेला आहे. हा बघा, आता सरकवला जाणार आहे फ्रंटचा जो असणार आहे तो पॅच. हा बघा, आणि याच्यानंतर तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा बघा, आतमध्ये आता तुम्हाला रबर साचा राहिलाय. हा बघा, हा मेन पार्ट असणार आहे. हा बघा, आता एक एक पार्ट जेवढा होता रचलेला तेवढा काढायचा आहे. हा बघा, हा सपोर्टसाठी लावलेला असतो आणि तोच आता काढायला. हा बघा, किती मोठा आहे बघा. हा बघा, हा इकडं उचललेला आहे, पाहू शकता तुम्ही, आणि हा पण उचललेला आहे. आणि इथं एक्स्ट्रा जी माती असते ती काढली जाते, पाहू शकता. हा बघा, हे आता दोन्ही पण पॅच लावले जातील. हा बघा, हा बघा, आता छोटे छोटे जे पॅच राहिलेत आणि वरचे 2 मोठे पॅच असणार आहेत. हे बघा, हे वाले ते एक एक काढले जाणार आहेत. आता छोटेवाले काढलेत. आता मोठा पॅच असणार आहे, हा मेन पॅच असणार आहे, पाहू शकता, ज्याच्यामध्ये बाप्पा आकार उकार घेणार आणि तोच तुम्हाला आता पाहायला भेटणार. हा बघा, किती वजन पॅच असणार आहे बघा, 2 किंवा 3 लागणार आहेत. हा बघा, चालू आहे.
हा बघा, हा बघा. आता तो एक साचा जो आहे तोच आता बघा एक पार्ट उचलायला 3 जण लागतात. काय मोठा गणपती असणार आहे पाहू शकता. हा बघा, आता पुढं जॉईंट मारायचं आहे. हा बघा, हा बघा. हा बघा, हा बघा. दुसरा राहिलेला पॅच तो पण आता काढण्यात येणार आहे. हा बघा, हा वाला आता काढणार आहे. हे बघा, उचललाय, चौघांनी उचललाय. हा बघा. मला तर मंडळी आता रबर साचा पूर्ण ओपन केला जाणार आहे. पहिलीच कमान स्टार्ट केली पाहू शकता तुम्ही. हे बघा, वन साईड आता कमान खेचली जाणार आहे. आता दोन्ही साईडचा हा तुम्हाला कौस्तुभ मणी पाहायला भेटणार आहे. हा बघा, हाच असणार आहे. हे बघा, हा बघा, तुम्हाला कौस्तुभ मणी नाव पाहायला भेटणार आहे. आणि आता बाप्पाचं मेन रूप तुम्हाला पाहायला भेटणार आहे. कमानवरची झालेली आहे. हे बघा, हे बघा, कमान रेडी झालेली आहे. आणि आता खालून पूर्ण सिंहासनाच्या इथला आता रबर साचा काढला जाणार आहे. हा बघा, आणि आता बाप्पाचा मेन चेहरा तुम्हाला पाहायला भेटणार आहे आता. हा बघा, हा बघा मंडळी, आता तुम्हाला पूर्ण चेहरा पाहायला भेटणार आहे. हा बघा, आणि तुम्हाला मुकुट पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा बघा, हा मुकुट आहे. तर मुकुटाच्या इकडून उजव्या साईडचा कान तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, मस्त असं चेहरा बाप्पाचा तुम्हाला पाहायला भेटला. हा बघा, आणि पूर्ण मूर्ती पाहू शकता. 7 फुटी बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार. हा बघा, हा बघा. आता जे बाकीचे पार्ट राहिले आहेत हात वगैरे ते सेपरेट पार्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि फुल बाप्पा हा बघा, आता हाच रबर साचा पुन्हा ह्याच्यावर टाकण्यात येणार आहे आणि पुन्हा साचा मारण्यात येणार आहे. बघा, पूर्ण झालंय बाप्पा पाहू शकता तुम्ही. मंडळी पुढं गणपती खेचला जाणार आहे आता. हा बघा, हा बघा, किती मोठा आहे बघा. 7 फुटी गणपती असणार आहे. खेचायला 4-5 जण लागणार आहेत. बाप्पा तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा. मंडळी हात वगैरे असणार आहेत. हात पण नंतर हे जॉईंट मारले जाणार आहेत. आणि एक गदा असणार आहे. ही बघा, ही गदा पाहायला भेटणार आहे. ती गदा पण जॉईन केलेली असणार आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा, हात वगैरे जॉईन केल्यानंतर दोन्ही साईडला 2 तुम्हाला गरुड पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पा पाहू शकता, पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. चले आलो कला केंद्रामध्ये आणि पाहूया दादूस असणार आहे. दादूस नाव काय आहे? रुद्र अतुल जोशी. ओके, आणि कुठला दादूस? दादर. आणि कला केंद्राचं नाव काय असणार आहे? आई गावदेवी कला केंद्र. ओके, आणि किती वर्ष झाली कला केंद्र? पहिलाच वर्ष असणार आहे. आणि हा ट्रेंडिंग गणपती तुला कसा वाटतोय? छान आणि खूप मस्त आहे ट्रेंडिंग गणपती. आमच्या यंदाचा पहिलाच नवा ट्रेंडिंग गणपती आहे. ओके, आणि किती फूट असणार आहे हा? 7 7 फुटीचा असणार आहे पूर्ण.
ओके. तुला काय वाटते गणपतीबद्दल? मला असं वाटते की हा गणपती खूप असा चांगला वाटतो, म्हणजे बैठक आणि छान वाटते असा बघायला आणि असा म्हणजे ओतायला छान वाटतं ह्यो. तुला मजा वाटते ना गणपती बनवताना? गणपती बनवायला आवडते, गणपती पेंट करायला आवडते का सजवायला आवडते? काय आवडते तुला? बनवायला आवडते. ओके दादू, धन्यवाद. फायनली मंडळी व्हिडिओ झालेले. पूर्ण गणपती कसा पूर्ण साचा घातलाय आणि पूर्ण साच्यामधून गणपती बाप्पा कसा निघतोय ते पण दाखवलेलं आहे आणि कसं आकार उकार घेतोय ते पण तुम्हाला पाहायला भेटलं आहे. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.